नमस्कार. आपल्याला आज लहान मुलाच्या मेंदूमध्ये नेमकी शिक्षणाची प्रक्रिया कशी होते हे समजून घ्यायचं आहे. काय असतं की मूल ज्यावेळेला शिकतं त्यावेळेला बाहेरच्या जगातले अनुभव गोळा करत असतं. कधी पाहून, कधी ऐकून, कधी हाताने काही कृती करून, कधी दुसऱ्याने काही सांगितलेलं असतं ते ऐकून. पण या सगळ्या मार्गांनी छोटे मोठे अनुभव घेत घेत माहिती मिळवतं. ती माहिती त्याच्या ज्ञानेंद्रियांच्या मार्फत मेंदूच्या त्या केंद्रापर्यंत जाते आणि तिथं त्याच्यावर प्रक्रिया घडून मग त्याचं ज्ञानामध्ये रूपांतर होतं आणि ते स्मृतीच्या केंद्रामध्ये साठवलं जातं. आणि हे ज्ञान झालेलं हवं तसं पुन्हा बाहेरही काढता येतं. तर हा जो प्रक्रियेचा भाग आहे, हा जर नीट समजून घेतला तर याचं मूळ जे आहे की अनुभव मिळणं मुलाला, याचं महत्त्व आपल्या लक्षात येईल. आणि मग बालकाला असे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव दिवसभर हे कसे देता येतील, घरामध्ये, शाळेमध्ये, बाहेर, रस्त्यात, समाजात, सगळीकडे, हे आपल्याला नीट समजू शकेल. आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न केले तर ते नक्की फायदेशीर ठरतील. या व्हिडिओतील महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा पाहूया.